ज्याला मराठीमध्ये ध्यान असं म्हणतात. आता हे ध्यान कसं करायचं किंवा या ध्यानाचं मानवी आयुष्यामध्ये काय महत्व आहे हे बरेच जणांना माहिती नाहीये. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या ध्यानाचं खूप असं महत्व आहे. जर आता आपलं रोजच बघा, रोजच्या आयुष्यातलं बघा, कधी कधी असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला स्मरत असतो, मग तो तिचा बॉयफ्रेंड असू दे किंवा मग त्याची ती गर्लफ्रेंड असू दे. होतं असं की आज मी रस्त्याने जाते आहे, तो मला त्या रस्त्यात तिथे कुठेतरी भेटेल. जर असं तुम्ही सतत स्वतःला जर सांगत असाल तर भेट नक्कीच होते. दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःला तुम्ही असं सांगत असाल की आज मला अमुक अमुक ठिकाणी यश मिळालं पाहिजे, ही गोष्ट जर वारंवार तुम्ही स्वतःला म्हणत असाल आणि त्याच दृष्टिकोनातून तुमचे प्रयत्न सुरू असतील तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. मग तुमच्या त्या यशाच्या वाटेत कितीतरी स्पर्धक असू दे. आता हे मेडिटेशन करायचं कसं हे किती जणांना माहिती आहे? कोणालाच नाही माहिती. मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे. हा, तुम्ही करून बघा. खाली बसा, जे खुर्चीवर बसल्यात त्यांनी. डोळे बंद केले. तुमचे दोन्ही हात असे हात याच्यात घालायचे, हातात घालायचे. घातले. आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं. श्वास आपण आत घेतो, मग बाहेर सोडतो, आत घेतो, बाहेर सोडतो. ही क्रिया निरंतर चालणारी क्रिया आहे श्वासांची. याच्यात काय होईल की तुम्हाला हे करत असताना खूप विचारांची गर्दी डोक्यात येते का? तुम्हाला खूप विचार येत आहेत का? हो, हे विचार डोक्यात येतात, पण आपल्याला आपलं पूर्ण लक्ष हे श्वासांवर केंद्रित करायचं असतं. ही प्रक्रिया जेव्हा आपण रोज करतो तेव्हा ध्यानात आपण एखादा ठराविक टप्पा गाठत असतो. जे मी आता सांगितलं हे जर तुम्ही रोज सकाळी उठून जर केलं, सकाळी तुम्ही कुठल्याही वेळेला उठा, काही लोकांना सकाळी उठणं अशक्य असतं, त्याच्यामुळे त्यांनी 6 वाजता 7 वाजता 8 वाजता जसं शक्य आहे तसं जर तुम्ही ध्यान रोज केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होतो. आता या संदर्भात कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? हो की नाही? कसं करायचंय हे क्लिअरली कळलं असेल तर ठीक. हे जे मी सांगितलं, आपल्या डोक्यामध्ये खूप विचार येतात. मग विचार कुठले असतात? आज आईशी भांडण झालं, बाबांनी मला हे नाही दिलं, मला जॉब मिळेल का, मी परीक्षेत पास होणार का, आज माझे प्राध्यापक माझ्याशी नीट वागले नाही, आज माझं त्याच्याशी भांडण झालं, आज मला फोन येईल का. टमकं पुष्कळ आहे. आणि जे जॉब करतात तर त्यांच्या बाबतीत पुष्कळच असतं. मग आपल्या क्लासमध्येच एखादी अशी विद्यार्थिनी असते जी आपली स्पर्धक असते, काही कारणास्तव तिलाही आपली जेलसी होत असते. मग काही म्हणजे खूप खूप गोष्टी असतात. कामाच्या ठिकाणी पण अशा बऱ्याच गोष्टी असतात. जेव्हा आपण 4 लोकांमध्ये जातो तिथे संयमाने कसं वागायचं, दुसऱ्याच्या बोलण्याला कसं शांत राहायचं, त्यात आपण कसं उत्तर द्यायचं, काम कसं करायचं, कामातून आपली प्रगती कशी साधायची, त्यातून आपला मार्ग कसा शोधायचा, आपल्या वरिष्ठांना आपलं काम कसं आवडलं पाहिजे, आपल्या प्राध्यापकांना आपण कसं खुश ठेवलं पाहिजे, कसं चांगलं काम केलं पाहिजे, यासाठी तुम्हाला हे नियमित ध्यान केल्याने याची मदत होईल. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. रोज निरंतर 5 ते 10 मिनिटं जर तुम्ही ध्यान केलं तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. ध्यान केल्याने तुम्हाला आत्मविश्वास येईल. तुमची काही दुःख असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल मला सतत निगेटिव्ह विचार येत आहेत, त्या निगेटिव्ह विचारांची जागा तुमच्या ध्यान केल्याने पॉझिटिव्ह विचार तुम्हाला यायला लागतील. आणि हे निगेटिव्ह विचार जे असतात ते आपोआपच बंद होतील. आत्मविश्वास वाढतो, कामाला गती येते, काम सुकर होते, काम लवकर गतीने आटोपल्या जाते आणि समाजातही आपली या सगळ्या गोष्टींना एक प्रतिष्ठा वाढत असते. तर हे सगळं तुम्ही करा जे मी सांगितलंय. कारण यापूर्वी हे ध्यान कसं करायचं किंवा त्या ध्यानासंदर्भात काही व्हिडिओ युट्यूबवर आहे का या संदर्भात पण मी कधी शोधलं नाही किंवा मला कोणी सांगितलं नाही. पण या संदर्भात वर्तमानपत्रांमध्ये जर तुम्ही
आपल्या विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये कधी वर्तमानपत्र वाचत असाल तर तिथे एक ना एक आर्टिकल प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये रोजचा असतो. याविषयी मलाही माहिती नव्हतं किंवा मीही कधी तो करण्याचा प्रयत्न नाही केला, पण जेव्हापासून मी करते तेव्हापासून माझ्यात आमूलाग्र असे बदल झाले. मला असं वाटलं जेव्हा मला जावरे सरांनी सांगितलं की आमच्याकडे असा असा NSSचा कार्यक्रम आहे, तेव्हा मला असं वाटलं आपणही मग विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं द्यावं. मग विद्यार्थ्यांना अशी गोष्ट का देऊ नये की ज्याचा त्यांना फायदा होईल त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये. मग त्यांना जे मला फार उशिरा कळलं, आमच्या एक प्राध्यापिका आहे विद्यापीठातल्या, तुम्ही सगळे त्यांना ओळखत असाल, डॉक्टर रजनी वाढी. डॉक्टर रजनी वाढी रोज ध्यान करतात आणि हे ध्यानाचं जे गणित आहे हे खरं पाहता मला त्यांनीच सांगितलं मागच्या वर्षी, आणि त्याच्यानंतर हे मी पण सुरू केलं आणि हे सुरू केल्यानंतर माझ्यात आमूलाग्र असे बदल झाले. खरं पाहता मी त्यांची पण खूप खूप आभारी आहे, कारण मी हे सगळं करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्याचा प्रयत्न केला नाही. तर मला असं वाटलं की हे सगळं मी तुम्हालाकडनं सांगावं आणि त्यासाठीच मग मी इथे आली. तर ध्यान कसं करायचं, स्वतःचे डोळे बंद करायचे आहे, एका ठराविक जागी बसायचं आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचंय. जेव्हा आपण पुढचा टप्पा गाठत जाऊ याच्यामध्ये, तुम्हाला इथे या डोळ्यांच्या वरच्या भागामध्ये एक सर्कल असा गोल फिरल्याचं दिसेल तुम्हाला. याच्यामध्ये गोल 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 काहीतरी फिरतंय. आपण जे बोलतो, आपण जसं वागतो, आता जसं मी म्हटलं, जसं तुमच्यापैकी कोणी म्हणत असेल ना मी परीक्षेत नापास होणार किंवा काहीतरी निगेटिव्ह बोलत असेल तर त्याच्या बाबतीत ते तसंच घडेल, कारण आपल्या बोलण्यातून एक काही सिग्नल्स आहे ते बाहेर पडत असतात आणि त्याचं आदान प्रदान होत असतं. समजा तुमच्या बाबतीत तसंच पुन्हा कोणी 4 लोकांनी म्हटलं तर मग ते तसंच घडेल. हे असं एक गणित आहे. आता हे बरेच जणांना माहिती आहे की नाही माहिती मला माहिती नाही, पण मला असं वाटलं की ते तुम्हाला द्यावं आणि तुम्हाला हे सांगावं. आणि याच्यातून तुम्ही काही चांगलं घेत असाल तर माझं इथे येण्याचं जे मी आली ते त्या उद्देशाने मी आली, तो सफल झाला असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याच्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे. खूप वेळ घेणार नाही कारण तुम्हाला इथे बोर होईल मला माहिती आहे. जमलं का सर? थैंक यू मैम मेडिटेशन के बारे में हमको बताने के लिए. और बाद में राठौर सर, आप आपकी भाषा में हमको कुछ मार्गदर्शन करना चाहिए करके हम आपको बोल रहे हैं.